या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी. वृत्तपत्र उद्योग वाचवण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियानं ठाण्यात जोरदार आंदोलन छेडलेलं आहे. सध्या वृत्तपत्र उद्योग गंभीर आर्थिक संकटातून जातोय आणि त्यामुळे हे आंदोलन छेडलेलं आहे. वृत्तपत्रांना किमान 150% दरवाढ देण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. या आंदोलनाला व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे आणि ठाणे जिल्हा सुप्रीमो गौतमजी वाघ हे या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे. मोठ्या संख्येनं पत्रकार आणि पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. प्रतिनिधी सुनील फरडे, भारत न्यूज मराठी HD, ठाणे, नवी मुंबई. मी सुरेश जगताप, ठाणा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष, त्याचबरोबर व्हॉइस ऑफ मीडियाचे आमचे सुप्रीमो गौतमजी वाघ, सर्व महिला आणि पुरुष पत्रकार. व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून संबंध देशभरामध्ये आम्ही या प्रकारे धरणा आंदोलन करत आहोत. पत्रकारांच्या मागण्या आहेत की राज्यातील सर्व वृत्तपत्रांना 15% दरवाढ देणे, तसेच जाहिरात व प्रशासकीय धोरणाबाबत विविध मागण्यांना मान्यता देणे, या संदर्भात आम्ही यापूर्वी निवेदन दिलेलं आहे. मात्र सरकार पत्रकारांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये उदासीनता दिसते. त्याच्यामुळे आम्ही हा धरणा आंदोलन करत आहोत. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि तो जर निराधार असेल तर मात्र लोकशाहीचं काही खरं येणाऱ्या काळामध्ये दिसणार नाही. त्याच्यामुळे आमची रास मागणी आहे, म्हणून आम्ही या प्रकारचे आंदोलन करत आहोत. व्हॉइस ऑफ मीडियाचे वेळोवेळी आंदोलने, निवेदने आम्ही सरकारच्या माध्यमातून आम्ही दिलेले आहेत. मात्र अजूनपर्यंत त्याचा ठोस पावलं उचलले गेलेली नाहीयेत. जर सरकार अशाच प्रकारचं जर ते उदासीनता दाखवत असेल तर आम्हाला उग्र स्वरूपाचे आंदोलन करावं लागेल. काय सरकार वाट बघते की ह्याच पत्रकारांच्या माध्यमातून उग्र आंदोलन व्हावं? त्यामुळे मी सरकारला पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो की आमच्या मागण्या लवकरात लवकर मागणी करावं, हीच सरकारकडनं अपेक्षा आहे. धन्यवाद.